मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनाची समस्या दूर करण्यासाठी, चहूबाजूने आपल्या घरात पैसा येण्यासाठी, कितीही अर्जंट तुम्हाला पैशांची गरज असेल तरी ही गरज पूर्ण करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याकडे एखादं महत्त्वाचं काम असतं, आपल्या हातात एखादं काम घेतलेलं असतं आणि जवळ पैसा नसतो. त्यावेळी असं वाटतं की काहीतरी चमत्कार घडावा किंवा काहीतरी असं व्हावं आणि आपल्याकडे पैसा यावा. आपण खूप आशेत असतो, आपण आशा लावून बसतो की पैसा यावा, पैसा असावा, पण पैसा येत नाही आणि धनाची समस्या काही सुटत नाही. बघा, अशाच वेळी मी तुम्हाला आता जो उपाय सांगणार आहे तो उपाय करा. 100 रुपयांच्या नोटीचा हा एक उपाय तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवेल. तुमचं जे झोपलेलं नशीब आहे ना, ते जागं करेल. हा एक उपाय तुम्हाला हवा तितका पैसा देईल आणि तुमच्या आयुष्यात असणारं जे काही दारिद्र्य आहे त्या दारिद्र्याचा नाश होईल. आता मी तुम्हाला 2 उपाय सांगते. दोघांपैकी तुम्ही कुठलाही एक करा. शक्य असेल तर दोघांपैकी 2ही करा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बघा, आपल्या घरात, आपल्या आयुष्यात किंवा आपल्या कुटुंबात कुठल्याही व्यक्तीवरती कर्ज असेल. कर्ज घेतलेली व्यक्ती कधी सुखात नसते. तुम्ही नातेवाईकांकडून पैसे घेतले असेल, ते लोकसुद्धा 2 महिन्यांनी फोन करतात, पैसे द्या. आपल्याकडे पैसे नसतात, मग आपल्याला प्रश्न पडतो, आता मी घेतलेले पैसे याला कसे परत करू. आपल्याला झोप लागत नाही. बँकेतून कर्ज घेतो, कर्जाचे हप्ते फिटले जात नाही, बँकेचे फोन येतात, आपल्याला कळत नाही काय करू. बघा, हे कर्ज फिटत नसेल, कष्ट मेहनत करूनही नशीब साथ देत नसेल तर हा उपाय करा. शुक्रवारी किंवा अन्य कुठल्याही दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, 3 तमालपत्र घ्यायचे. छोटे छोटे 3 तमालपत्र स्वच्छ असावेत, कुठेही तुटलेले, चिरलेले, किडलेले अजिबात नसावेत. जे तमालपत्र तुम्ही घेतलेले आहेत त्या तमालपत्रांवरती तुम्हाला तुमचं जे काही कर्ज असेल ते लिहायचं आहे. एक ठराविक अमाऊंट, 2 लाख, 4 लाख, 5 लाख, 10 लाख, जे काही असेल ते तुम्हाला फक्त त्या तमालपत्रावरती लिहायचं आहे. तमालपत्रावरती अमाऊंट हिरव्या रंगाच्या पेनाने शक्यतो लिहा. लिहिल्यानंतर तुम्हाला त्या तमालपत्राला थोडी मध लावायची आहे. 3ही तमालपत्रांच्या वरती थोडी थोडी मध लावायची आहे. आणि तुम्ही जिथे बसलेले आहात तिथे तुम्हाला एखादा दिवा लावायचा आहे किंवा एखादी मेणबत्ती लावायची आहे. आता जे तमालपत्र तुम्ही घेतलेले आहेत त्यातील पहिलं तमालपत्र घ्यायचं, आपल्या उजव्या हातात घ्यायचं आणि म्हणायचं, माझं, तुम्ही जेवढी अमाऊंट लिहिलेली आहे, समजा 2 लाख, तुम्हाला म्हणायचं 2 लाखांचं कर्ज माझं फिटलं. 2 लाख कर्ज होतं, हे संपून गेलं. माझ्याकडे खूप पैसा आला आहे. माझं जे काही आयुष्य आहे हे पैशांनी आता बदललेलं आहे. माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीकडे पैसा आहे. तुम्हाला पूर्ण पैशांचे चित्र डोळ्यासमोर उभं करायचं आहे की हो, माझ्यासमोर पैसे आहेत. पैशांचे गठ्ठे असतील, पैशांची बॅग असेल, ते पूर्ण चित्र तुम्हाला डोळ्यासमोर उभं करायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन हेच तमालपत्र समोर त्या कॅन्डलवर किंवा दिव्यावर जाळायचं आहे. पुन्हा दुसरं तमालपत्र घ्यायचं, पुन्हा सेम हेच करायचं. असे 3च्या 3ही तमालपत्र एक एक करत तुम्हाला त्या दिव्यावर जाळायचे आहेत. शेवटी त्या तमालपत्रांची राख होईल, विभूती होईल, ती तुम्हाला घराच्या बाहेर नेऊन अशी फुंकायची आहे, फुंकून टाकायची ती राख. बघा, ही क्रिया तुम्ही ज्या दिवशी कराल, शुक्रवारपासून करताय 7 दिवस करा, मंगळवारपासून करताय 7 दिवस करा, ज्या दिवसापासून कराल तिथून सलग 7 दिवस करा. तुम्हाला सांगते, 7 दिवसांमध्ये तुम्हाला स्वतः अनुभव येईल. तुमचं भाग्य तुम्हाला साथ देत जाईल. जे कष्ट मेहनत करत आहात त्याला कुठेतरी नशीब साथ देईल. जिथे 1 पण रुपया येत नव्हता, या 7 दिवसांमध्ये असं काहीतरी होईल की तुमच्याकडे पैसा स्वतःहून चालू येईल. कुठून पण मार्ग ओपन होईल, पण पैसा येईल. फक्त तुम्ही पॉझिटिव्ह राहा. जेवढ्या पॉझिटिव्हिटीने कराल तेवढ्या लवकर तुम्हाला याचा अनुभव येईल. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते. दुसऱ्या उपायासाठी बघा, दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला शक्यतो शुक्रवार असणं महत्त्वाचं आहे. कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी 100 रुपयांची नोट, नाही तर मंगळवारी केलात तरीही चालेल, एक 100 रुपयांची, नाही 100 तर 50 रुपयांची एक नोट घ्यायची आहे. जी नोट घेतलेली आहे ती सुद्धा स्वच्छ सुंदर असावी. खूप मळकटलेली, कुठेतरी काहीतरी लिहिलं आहे अशी नोट नका घेऊ. नोटीवरती थोडं अत्तर लावा. गुलाब असेल तर ते लावा, हिना असेल ते लावा. मागून पुढून नोटीला पूर्ण अत्तर लावायचं आहे. आता ही नोट तुम्ही जी घेतलेली आहे त्या नोटीवरती एक राऊंड म्हणजे गोल करायचा आहे. हिरवा, पिवळा, लाल, निळा, काळा सोडून कुठलाही पेन घ्या, त्याने एक गोल राऊंड करा आणि त्या राऊंडमध्ये तुम्हाला एक अंक सांगते, फक्त तो एक अंक लिहा. तुम्हाला त्या राऊंडमध्ये 5 and 9, 5 आणि 9, 5 आणि 9, 5, 9, 5, 9 हा अंक तुम्हाला त्याच्यावरती लिहायचा आहे. आता हा अंकच का, तर बघा, 5 हा अंक शुक्राचा कारक आहे.
आणि सगळ्यांनाच माहिती आहे की ज्याचा शुक्र मजबूत असतो त्याच्याकडे बक्कळ पैसा असतो. 9 हा अंक नवग्रहांशी निगडीत आहे. एखादा जरी ग्रह इकडचा तिकडे झाला, कमकुवत झाला किंवा अजून काही झालं तरीसुद्धा आपली आर्थिक परिस्थिती ढासाळून जाते. मग दारिद्र्य येतं, पैसा टिकत नाही, या समस्या होतात. म्हणून 9 हा अंक तुम्ही लिहिल्याने तुमचे नवग्रह मजबूत होतात. म्हणून 5 आणि 9 हा अंक तुम्हाला लिहायचा आहे. जर तुम्ही 5 आणि 9 यांची बेरीज केली 5 आणि 9 जर यांची तुम्ही बेरीज केली तर ही बेरीज होते 14. आणि 14 हा अंक गुरु या ग्रहाचा कारक आहे. जेव्हा गुरु तुम्हाला तारतो किंवा जेव्हा तुमचा गुरु तुमच्या पाठीशी असतो तेव्हा तुमची प्रबळ इच्छा पूर्ण होते. म्हणून 5 आणि 9 हा अंक तुम्हाला त्या नोटीवर लिहायचा आहे. जिथे हा अंक लिहिलेला आहे तिथे तुम्हाला थोडी दालचिनीची पावडर घालायची, किंचित तुम्हाला दालचिनीची पावडर त्याच्यावरती घालायची आहे. एक हिरवी वेलची ठेवायची आहे, फुलवाला लवंग ठेवायचं आहे आणि तुम्हाला ही नोट जी आहे ती व्यवस्थित अशी गुंडाळायची आहे. गोल 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 नाही तर तुम्ही चौकोनी घडी केली तरीही चालेल. जशी जमेल तशी तुम्हाला त्याची घडी करायची आहे आणि लाल रंगाच्या धाग्यामध्ये तुम्हाला ही नोट छान बांधायची आहे. शेवटी गाठ मारा. त्यानंतर काय करायचं तर ही जी नोट आहे ही आपल्या हातात घ्यायची, लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि तुम्हाला तुमच्यासमोर पुन्हा एक पॉझिटिव्हिटीचं चित्र आणायचं आहे की ही नोट म्हणजे साक्षात लक्ष्मी आहे. आज लक्ष्मी माझ्याजवळ आलेली आहे आणि ही लक्ष्मी आता माझ्या घरात कायम टिकणार आहे. लक्ष्मी माझ्या घरात बरकत करणार आहे. एवढंच लक्षात ठेवा. लक्ष्मी मातेचं स्मरण करा. देवघरात माता लक्ष्मीच्या चरणांजवळ ही नोट ठेवा. 5 मिनटं तिथून उचला आणि शुक्रवारपासून किंवा मंगळवारी ज्या दिवशी हा उपाय करताय तिथून ही नोट आपल्या पैशांच्या पाकिटात, तिजोरीत, कपाटात किंवा तुमच्या जवळ ठेवा. आता ही नोट किती दिवस ठेवायची तर जोपर्यंत तुम्हाला शक्य आहे तोपर्यंत ठेवा. पैसा कधीच कमी पडणार नाही, धन कधीच कमी पडणार नाही. पैसा येत राहील, पैसा वाढत राहील, बरकत येत जाईल. कुठून ना कुठून पण तुमच्या घरामध्ये पैसा जो आहे हा वाढत राहील. कधीही घरामध्ये खूप दारिद्र्य किंवा गरिबीची जी वेळ आहे ती येणार नाही. बघा, खूप प्रभावी उपाय आहे. ज्या दिवशी तुमच्याकडे म्हणजे तुम्हाला वाटेल की आता खूप छान चाललं आहे, लाईफ चांगलं आहे, पैसा आला आहे, आता सगळं सेटल आहे, आता काही गरज नाही, त्यावेळी ही नोट कुठल्याही लक्ष्मीच्या देवीच्या मंदिरात दान करा. बघा, दोघांपैकी कुठलाही एक उपाय करा, नक्की करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.